नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी आणि विषय आहे बुक कीपिंग अकाउंटन्सी. तुम्हाला थोडक्यात मी अगदी 10 मिनिटात सांगणार आहे पेपर कसा लिहायचा. पेपर अतिशय सोपा आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका आणि अगदी सहज तुम्हाला 50 मार्क तुमचे कुठेही जाणार नाही आहेत. इझिली 50 मार्क मिळणार आहेत. फक्त त्यासाठी एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, सगळ्या अकाउंटचं पोस्टिंग करायला विसरू नका. आणि प्रश्न पहिला अगदी विचारपूर्वक, 20 मार्कांपैकी तुम्हाला कमीत कमी 10 मार्क तरी पडले तरी कोणताही विद्यार्थी माझा नापास होऊ शकणार नाहीये. पटकन समजावून घ्या. प्रश्न पहिला असणार आहे 20 मार्काचा. पटपट तुम्हाला उत्तरं देते मी. यातले सर्वच प्रश्न रिपीट होणारच नाही, पण एखादा अर्धा प्रश्न आपल्याला आधार मिळतो तो पेपर कसा असतो त्या गोष्टींचा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्स. योग्य पर्याय निवडायचं, विधान पुन्हा लिहायचं. पहिल्याचं उत्तर आहे बॅलन्स शीट. A statement showing financial position of the business is called balance sheet. The set of program that directs the computer to perform desired task is software. The information supplied by financial statements are dash in nature, historical in nature. The balance of the capital accounts of retired partner is transferred to his loan account. हे झाले 4 प्रश्न. पुढचे, the closing balance of receipts and payments accounts usually represent cash and bank balance. दूसरा आहे B, write a word, term, phrase which can substitute each of the following. The share on which dividend is not fixed. याचा अर्थ होतो इक्विटी शेअर, समहक्क भाग किंवा समभाग, ऑर्डिनरी शेअर्स. सेकंड, अमाऊंट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम ड्रॉई ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्वन्सी, त्याला आपण बॅड डेट म्हणतो. लायबिलिटी लाईकली टू अराईज इन फ्युचर ऑन हॅपनिंग ऑफ सम इव्हेंट्स, ज्याला आपण कॉन्टिंजेंट लायबिलिटी म्हणतो, आकस्मिक देणी ज्याला म्हणतो. चौथं, रेशो बाय विच सर्वाइव्हिंग पार्टनर्स आर बेनिफिटेड ऑन द डेथ ऑफ पार्टनर, गेन रेशो किंवा बेनिफिट रेशो. अकाउंट ओपन ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज, त्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणतात. दोन्हीपैकी कोणताही तुम्ही लिहू शकता. फाइंड आउट द ऑड वन. डिक्रीज इन फर्निचर, पेटंट्स रिटर्न ऑफ, इन्क्रीज इन बिल्स पेएबल, याचं RDD रिटर्न ऑफ हा गटात न बसणार आहे. सबस्क्रिप्शन रिसिप्ट, सन्ड्री रिसिप्ट, इंटरेस्ट रिसिप्ट, ऑडिट फी, सगळे रिसिप्ट आहे म्हणून ऑडिट फी पेमेंट आहे म्हणून ते वेगळं आहे. डॉक चार्जेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, कस्टम ड्युटी, वेजेस अँड सॅलरी, इथे प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा आपल्याला ऑड वन आहे. इलेक्ट्रिसिटी बिल, ट्रेड बिल, इनलँड बिल, फॉरेन बिल, यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल ऑड वन आहे. क्रेडिटर्स, लँड अँड बिल्डिंग, जनरल रिझर्व्ह कॅपिटल, सगळे लॅबिलिटी आहे. लँड अँड बिल्डिंग असेट आहे म्हणून ते वेगळं आहे. आता इथे कॅल्क्युलेशन्स आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशन करून तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. याचं उत्तर तुम्ही 1,00,000 उत्तर आहे, पण फक्त उत्तराला मार्क नाही आहेत, तर तुम्हाला सगळ्या स्टेप इथे फॉलो कराव्या लागतील. दुसरं, इथे आपल्याला रेशो सांगितलं आहे ॲडमिशनमध्ये करायला. न्यू रेशो काढायचा आपल्याला. न्यू रेशिओचं उत्तर 2:1 येतो. तुम्ही कॅल्क्युलेशन करा प्रॉपर फॉर्म्युलाज टाकून. वेळेच्या अभावी आपण फक्त पटपट रिव्हिजन घेतोय. 12% इंटरेस्ट ऑन बँक लोन, 80,000 फॉर 6 months. कॅल्क्युलेट इंटरेस्ट, याचं इंटरेस्ट 4,800 येतोय. कॅल्क्युलेशन्स करा तुम्ही. इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईड टोटल इज 1,00,000 अँड क्रेडिट साईड टोटल ₹60,000. कॅल्क्युलेट डिफिशियन्सी येथे 40,000. आणि शेवटी आहे इन्शुरन्स प्रीमियम इज पेड फॉर द इयर एंडिंग 30th September 2020 अमाउंटेड टू ₹1,500. कॅल्क्युलेट प्रीपेड इन्शुरन्स ॲज्युमिंग दॅट द इयर एंडिंग इज 31st March 2020. 6 months 750 येतो. आता तुम्हाला इथे काय करायचं बघा, ॲडमिशनला सगळ्यांनी ॲडमिशनच सोडवा. ॲडमिशनला और आपल्याला आहे रिटायरमेंट. रिटायरमेंटपेक्षा ॲडमिशन सोपं आहे. ज्याला वाटतं की रिटायरमेंट करा त्याने रिटायरमेंट करा, पण मी तुम्हाला सोपं ॲडमिशन सांगेल. प्रत्येक पोस्टिंगला इथे हाफ मार्क्स आहे, 1/4 आणि हाफ. लक्षात ठेवायचं. तर ह्याचं मी तुम्हाला देणार आहे लगेच डिस्ट्रीब्युशन. काय करायचं, तर क्रेडिटर्स आहे हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, कॅपिटलच्या क्रेडिटला, ह्या सगळ्या असेट जाणार आहेत बॅलन्स शीटच्या असेटला. आणि ॲडजस्टमेंट करून मग तुम्हाला त्याचा इफेक्ट द्यायचा आहे तो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला. मग असेट इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली, वाढली का कमी झाली, लायबिलिटी वाढली का कमी झाली, त्याप्रमाणे आपण लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला. यामध्ये तुम्हाला मार्किंग सिस्टीम सांगते मी. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला प्रत्येकाला अर्धा मार्क आहे पोस्टिंगला. कॅपिटल अकाउंटला प्रत्येकाला 1/4 मार्क आहे. आणि न्यू बॅलन्स शीटला प्रत्येकाला अर्धा मार्क आहे. हे लक्षात ठेवतं. मग पोस्टिंगला आपल्याला 50% मार्क पोस्टिंगलाच मिळतात. नंतर रिटायरमेंट तर करणार नाही आपण. तिसरा प्रश्न आपण घेतला डिझोल्युशनचा.
डिझोल्युशनचा प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला याला बँक अकाउंट टॅली करावं लागतं. इथे बॅलन्स शीट नसतं, लक्षात ठेवा कधी. तर रिअलायझेशन अकाउंटला प्रत्येकाला अर्धा मार्क आहे पोस्टिंगला. पार्टनर्स कॅपिटलला प्रत्येकाला 1/4 मार्क आहे आणि बँक अकाउंटच्या प्रत्येक पोस्टिंगला हाफ मार्क्स आहे तुम्हाला इथे. याचंसुद्धा तुम्हाला लिहिताना कॅपिटल अकाउंट हे तुमचे 3ही पार्टनर्स कॅपिटलला जाणार. प्रभास लोन अकाउंट तुमचं कॅशला जाणार इथे. सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, हे तुम्हाला सगळं जे आपण लिहितो सगळ्या या बँक लोन ॲडव्हान्सेस ह्या तुम्हाला प्रत्येक पोस्टिंगला हाफ मार्क्स मिळणार आहे. आणि तिसरा तुम्हाला जो डिझोल्युशन आहे त्याला ऑर आहे इश्यू ऑफ शेअर्स. इश्यू ऑफ शेअर्स तुम्ही करू नका, त्याचे जर्नल एंट्रीज जर येत असतील तर करा, त्यापेक्षा डिझोल्युशन सोपं आहे. त्यानंतर चौथा जो तुम्हाला आहे इथे तुम्हाला लिहायच्या जर्नल एंट्रीज पास करायच्यात इश्यू ऑफ शेअर्सच्या. त्यामध्ये तुम्हाला ऑर आहे कम्प्युटरचा प्रश्न. कम्प्युटरचं तुम्हाला सगळं तुम्ही डिटेल्स लिहू शकता. सकाळीच एका विद्यार्थ्यांनी विचारलं कोणतं ऑप्शनला आहे. 75% अभ्यासक्रमामध्ये आपल्याला खूप मोठी सवलत मिळालेली आहे, त्यातनं पर आपण ड्रॉप करणं म्हणजे खूप चूक ठरेल आपला. 5वा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे डेथचा. डेथला सुद्धा सेम आहे, प्रत्येक पोस्टिंगला अर्धा मार्क आहे. कॅपिटल अकाउंटच्या प्रत्येक पोस्टिंगला अर्धा मार्क आहे. त्यानंतर कॅपिटल कॅल्क्युलेट गोपाल्स गुडविलला 1.5 मार्क आहे कॅल्क्युलेशनला. आणि कॅल्क्युलेट गोपाल शेअर ऑन प्रॉफिट अप टू द डेथ ह्याला 1.5 मार्क आहे. हे मार्कांचं डिस्क्रिप्शन लक्षात ठेवायचे की प्रत्येक पोस्टिंगला हाफ मार्क्स असतो. म्हणजे 80 मार्काच्या पेपरमध्ये 20 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह सोडला तर 60 मार्क राहिले. 60 मार्कापैकी 30 मार्काचा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की मी पेपर सोपा आहे, 50 मार्क तुम्हाला इझिली मिळतील. प्रश्न 6वा खूप सोपा आहे. NPC 12 मार्काचा आहे. 12पैकी तुमचे 6 मार्क तुमचे कुठेच जाणार नाही आहेत, कारण एक ह्याच्यामध्ये आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंटचा अगदी कॉन्ट्रास्ट इफेक्ट द्यायचा आहे इन्कम अँड एक्सपेंडिचरला. रिसिप्ट म्हणजे इन्कम आणि पेमेंट म्हणजे एक्सपेंडिचर. फक्त तुम्हाला तुम्हाला पोस्टिंग करायच्यात. रिसिप्टचे सर्व इन्कमला जाणार आणि पेमेंटचे सर्व तुमचे एक्सपेंडिचरला जाणार. प्रत्येक पोस्टिंगला इथे 1 मार्क्स आहे. प्रत्येक पोस्टिंगला 1 मार्क्स मिळतो. आणि फायनल अकाउंटचं लक्षात ठेवा, इथे लिहिले बघा मी, इच वन हाफ मार्क्स अँड विथ ॲडजस्टमेंट 1 मार्क. ॲडजस्टमेंट असेल तर 1 मार्क्स आहे, विदाउट ॲडजस्टमेंट हाफ मार्क आहे. त्यामुळे 12 मार्कापैकी तुम्हाला 8-9 मार्क इझिली मिळतात. 7वा प्रश्न जो फायनल अकाउंटचा अतिशय सोपा आहे, कारण तुम्हाला इथे माहिती आहे सगळे ॲडजस्टमेंट्स होत आहेत. क्लोजिंग स्टॉकचा आहे. त्यानंतर गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असणार आहे. क्लोजिंग स्टॉक सगळ्यांना माहिती आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या असेटला. प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्सचे, न्यू बॅड डेट्सचे. डिप्रिसिएशन आपण लेस करतो असेटमधनं आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. इन्शुरन्स प्रीपेड आहे, तो लेस करायचा, सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटला जाणार. अशा प्रकारे तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं, बरेच जण म्हणतात की टॅलीला मार्क्स नसतात, असं नाही आहे. ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉसला अर्धा मार्क आहे, अमाऊंटला त्या उत्तराला. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉसला 1 मार्क असतो आणि बॅलन्स शीटला टॅली अमाऊंटला 1.5 मार्क असतो. त्यामुळे 1.5 आणि 1.5 3 मार्क तुम्हाला टॅलीलाच जातात, म्हणजे उत्तराला सुद्धा मार्क असतात, लक्षात ठेवा. तेव्हा पटकन हा एक रिव्हिजन म्हणून पटकन व्हिडिओ बघा. 8च मिनिटाचा व्हिडिओ आपला, 8.5 मिनिटांचा. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड आत्ताच्या परीक्षेला खूप शुभेच्छा. पेपर खूपच छान जाणार आहे, खूप सोपा पेपर असणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका, पॉझिटिव्ह माइंडने पेपर सोडवा. पेपर अतिशय सोपा तुम्हाला जाणार आहे. विश ऑल द बेस्ट. थँक्यू.